हिरू, हे बघ, माझ्याकडे एवढं पैसा आहेत साठवल्या, तुझ्याकडं? हाय अगं, माझ्याकडे काहीच पैसे नाहीत की ग. म्हणजे मला कधी गरजच नाही पडली म्हणून मी साठवलंच नाही. आता मला कळते मी पैसे साठवायला पाहिजे होतं. हिरू, आतापर्यंत जे काय झालं ना त्याचा नग विचार करूस. आता काय करायचं ना ते आपण ठरवूया. अगं मला कुठला मार्गच दिसत नाही. माझ्याकडे आहे मार्ग. काय ग? पियू, अगं काय करतेस तू? अगं बाईसाठी तिचं मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार असतो या. तो ती जीव गेला तरी काढत नाही पोरी. तिचं सौभाग्य आहे ती. घाल ती परत. अगं आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू की. आहे, आपण काय मार्ग काढणार आहे? अहो 50,000ची रक्कम आहे. आपल्या कुणाकडेच पैसे नाहीत आणि काकींकडून घेणं मला योग्य नाही वाटत. एकतर पहिलेच काकींनी आपल्यासाठी लई गोष्टी केल्या, त्यात आता पुन्हा आणखी ह्या गोष्टीचा त्रास त्यांना नको द्यायला. आणि त्या जी म्हणतायत ती बी खरंच आहे. मी जर हे पैसे डॅडींना परत नाही केले तर त्यांना असं वाटेल की मी पैसे ठेवून घेतले. आणि मला डॅडींना मी इथं सुखी आहे असं दाखवूनच द्यायचं. कुठं ठेवलं असतील पैसे? काय चाललंय तुमचं? काय नाही, हे आपलं असंच. खोटं बोलू नका. अगं नाही, हा धुराळा जास्त झालाय ना, दीपीला सांगायला पाहिजे. सांगून येतो. सुनबाईच्या बापानं दिलेले पैसे मी हे कुठं लपवलेत का ते बघत होता ना? अगं नाही कांचन, अगं पुरीचे पैसे गेल्यापासून लय अस्वस्थ आहे ती. तुम्हाला पुळका येऊ देऊ नका तिचा. ती काय धुतल्या तांदळासारखी नाहीये. पैसे लपवले असतील स्वतःच आणि हरवलं म्हणून बोंब मारत्या. असं कशा पाय करेल ती? पैसे आपल्याला चोरीला गेले असं सांगून मजा मारायची असेल तिला पैशाची. कांचन, तू उगाच काय बी अंदाज बांधू नको बरं का. माणूस खोटं बोलत असताना की चेहऱ्यावर लगेच दिसत. आपली सुनबाई अशी नाही, ती खरं बोलतीया. मी काय म्हणतो, आपण तिला मदत करूया का? म्हणजे ती तिच्या डॅडीचे सगळे पैसे परत देईल. आडलंय माझा खेटार. माझं काय नडलं तिला पैसे द्यायला? तिच्या बापाने दिलेले पैसे तिनं हरवल्यात, तीच फेडल मग. अगं कांचन, किती बी झालं तर आपल्या घरची सून आहे ती. एवढीशा पैशावर उगाच घरात तमाशा नको. मग ही अक्कल तिला आधीच यायला पाहिजे होती. आपली ऐपत नसेल तर मागायचे कशाला पैसे? आणि आता मागितल्यातच तर मग तिलाच फेडू देते. मग तिचं ती बघल कसं फेडायचं ते. तुम्ही नका मध्ये मध्ये नाक खुपसू, नाही तो घाणच फिरवीन बघा. चला निघा इथनं. अगं पण जाता का बाहेर आता? ही कांचन सूर्यवंशी तिचा फायदा असल्याबिगर कुणाचीच मदत करत नाही. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. माझ्याकडे एक मार्ग आहे पुरी. माझ्या सासून दिलेल्या बांगड्या मी तुला दिल्या त्या दे. आपण त्या घाण ठेवू आणि पैसा आणू.
आई, अगं आपला खानदानी दागिना आहे हो. आजीने मोठ्या प्रेमाने विश्वासाने तुला दिलेला आहे आणि तोच घाण ठेवायचं म्हणजे. आई, वीरूचं बरोबर आहे. आपल्या पूर्वजांच्या दागिन्याला आपण असं गहाण नको ठेवायला. अरे तुम्हाला जे वाटतंय ना ती कळतंय की मला, पण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही र. आणि आपण ही ऐकतोय कुठं, घाण ठेवतोय ना. त्यांचं एकदा पैसे देऊन झालं की मग आपण तिघं बी दिवस रात्र कष्ट करू पोरानो आणि हे दागिना सोडून आणू की र. पर आता काय बी करून ना ज्या डॅडींच्या ऋणातनं मोकळं झालं पाहिजे पोरी. त्यामुळे माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या ज्या मी तुला दिल्या त्यानं पोरी त्या दे मला परत. त्या घाण ठेवून आपण पैसा आणू. चल आपण लगोलग सोनाकडे जाऊ. चल. होय होय, बर बर, हा ठेवतो. चल पटदिशी जाऊन येऊ मग. वहिनी कुठं बाहेर निघाला का? वय भाऊजी, वाय जरा काम होतं ना म्हणून सुनबाईला घेऊन निघाली आम्ही बाहेर. ओ मोठे, थांबा थांबा. हातात काय आहे तुमच्या? कुठं काय काय नाही. अहो एवढं लपवण्यासारखं काय आहे? दाखवा की. काय नाही, मला जरा वाईच काम आहे. सुनबाई चल तू. होय. थांब सुनंदा. हातात काय बघू? मी काय विचारत्या? सोनाराकडे घाण ठेवायला. त्याचे जे पैसे येतील ना हिच्या माहेर देता येतात. पैशांसाठी तू सूर्यवंशी घराण्याची इज्जत घाण ठेवायला चाललीस? अगं तुला काय वाटतंय का? लोकांना कळलं तर आमची इज्जत काय राहील ग? वहिनी, अहो आईच्या बांगड्या आहेत या, तुम्ही असं घाण ठेवणार होय? दुसरं काय करू मी भाऊजी, तुम्हीच सांगा. कुठनं आणू मी पैसा? आवाज ही पोरगी गळ्यातलं काढून देत होती. वहिनी आम्हाला बोलायचं तरी, आम्ही काय परकाय होय तुम्हाला? काहीतरी केलं असतं. भाऊजी अहो तुम्ही सगळी कुठं कुठं ठिगा लावणार माझ्या पोरा संसाराला. लग्नापासून आता पतूर काही कमी मदत केली आहे का तुम्ही कांचन? म्हणून पोरासने आता तुम्हाला खर्चात पाडायला नको वाटतंय. पण तू तर ही घराण्याची इज्जत अशी घाण ठेवून तोंडावर पाडायला निघालीस, त्याचं काय? अगं ह्या बांगड्या सासूबाईंच्या होत्या, त्या मानानं तुला मिळाल्या होत्या. तू तुझ्या सुनाला दिल्या तरी मी गप्प बसले. आता ह्या घाण ठेवायला चाललीस, मी गप्प बसणार नाही. आणि पैसे लागत होते तर मला सांगायचं होतं ग. मी काय नाही म्हणले असते वय? आणि मला सांग, या बांगड्या अशा घाण ठेवून कितीचे पैसे मिळणार होते तुला? लय लय तर 30-40 हजार. आणि उरलेले पैसे कुठून आणणार? तुम्हाला पैसेच पाहिजेत ना?
मी देते. अहो वहिनी, नडीआडीला घरातलीच माणसं कामाला येणार, असं लपवून काय करत जाऊ नका. हो, तुमच्या मम्मीचं नेमकं चाललंय काय? मला बी काहीच कळना. हो, आपल्याला म्हणतात ह्यासनी मदत करू नका आणि आता स्वतःच पैसे द्यायला लागले. हे घे पैसे. आधी त्या बांगड्या आण इकडे. देतेस ना? अगं घाण ठेवण्यापेक्षा माझ्याकडे राहू देत त्या. हे पैसे त्यांना नेऊन दे. आणि परत अंकुशराव पाटलाच्या घराशी कसलाच व्यवहार करायचा नाही. आणि सांग त्यांना परत असला पैशाचा माज त्या कांचन सूर्यवंशी समोर दाखवायचा नाही. जे का अजून कसा आला नाही तो? तू फोन केला होतास ना? अरे हो, फोन तर केला होता. येईलच तो. पिऊ, काय झालं आणि एवढं अचानक का बोलून घेतलंस? घरी यायचं ना मग. दादा, अरे तुला माहित आहे ना डॅडींनी माझा आणि त्या घराचा संबंध कायमचा तोडलाय म्हणून. पिऊ, आम्ही असताना ना तुला कुणालाच घाबरायची गरज नाही. नाही दादा, आता हितनं पुढं त्या घरात मी कधीच परत येणार नाही. ते डॅडींनी पैसे दिले होते ते परत करायलाच बोलवलं होतं तुला. हे घे. त्यांना सांग त्यांची लेक सुखात आहे म्हणून, आणि तिला गरज नाही त्यांच्या ह्या पैशांची. त्यांचा बंगला, त्यांची गाडी कायच नकोय मग. वीरू संग आभाळाचं छप्पर करून आणि मातीची उशी करून त्यानं प्रेमानं खायला घातलेल्या चटणी भाकरीत खुश आहे मी. चल वीरू. पिऊ, जग्गूदादा, युवतांचे तुमच्यापासून असं अंतर राखणं राजकीय दृष्ट्या तुम्हाला परवडणार नाही. मला वाटलं होतं त्या सहज तुमच्या राजकारणाच्या टप्प्यात येतील, पण तितकं सोपं दिसत नाही. माने, असं बी ह्यो जगदीशराव पाटील कधीच सोप्या गोष्टी करत नसतो. आणि पिऊचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, आम्ही तिला हँडल करतो. विषय जरी हार्ड असला ना तरी आपण माणूस
माइंड ब्लोइंग. वीरू, काकींनी जरी आपल्याला ते पैसे दिले असले ना तरी आपण त्यांना ते परत करू. अगं पण ती पैसे कसं परत करायचं? काकी काय बाहेरचे आहेत वे? अगं तो आपल्या घरातलाच विषय आहे. घरातला असला तरी तितकाच तो आपल्या स्वाभिमानाचा बी विषय आहे. हे बघ वीरू, आईंनी ना लई प्रेमानं मला त्या बांगड्या दिल्या होत्या आणि काकी जेव्हा त्या बांगड्या घेत होत्या तेव्हा आईंना किती वाईट वाटलं असेल ते मला माहित आहे. त्यामुळे वीरू, आता काय बी झालं ना तर आपण कसं बी आणि कुठनं बी पैसे गोळा करू, ते काकींना देऊ आणि बांगड्या परत मिळवू. कारण त्या फक्त बांगड्या नाही तर आपल्या आई आणि आजीच्या प्रेमाच्या आठवणी आहेत आणि मला त्या परत हव्यात. ठीक आहे पिऊ, मी आहे तुझ्यासोबत. आपण काय बी करू पण ते बांगड्या परत घेऊ. काय ग अशी काय बघतेस माझ्याकडं? तू माझ्याशी खोटं बोलला? माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवशील ना असं कधी वाटलं नव्हतं. अगं हे मी काय लपवलं तुझ्यापासनं? आणि तुला बी माहिती मी कधी काय खोटं बोलत नाही आणि तुझ्यापासनं काय लपवायचा प्रश्नच येत नाही. मग हे काय? अगं तू MSc ऍग्री आहेस? तू मला सांगितलं का नाही? अगं ही सांगायची कधी वेळच नाही आली. लय शहाणा आहेस, कधी बोलला बी नाही मला. आणि वीरू, तू एवढा शिकला सवरला आहेस, MSc ऍग्री झालंय तुझं, मग कधी नोकरी का नाही केलीस? पिऊ, अगं ऍग्री करून मला खताचं दुकान किंवा नोकरी नव्हती करायची. मला त्याचा फायदा आहे ना आपल्या शेतात उत्पन्न वाढवायला करायचं आहे आणि दादांची इच्छा होती की मी ऍग्री करून आपली शेती आधुनिक करावी. आता बघ की आपल्या फळबागेला याच शिक्षणाचा फायदा झालाय. अगं ट्रक 2 ट्रक कलिंगडे निघाल्यात आणि वायनरी मध्ये द्राक्ष जातात ना ती ह्याच्याचमुळे. मला वाटलं होतं एवढं शिकलेलं असशील. मग तुला काय मी 10वी पास वाटलेलो आहे? नाही म्हणजे एवढं बी नाही. मला वाटलं उगा आपलं फर्स्ट इयर सेकंड इयर शिकला असशील मग दिला असशील सोडून. हा तर पिऊ, तू माझ्या प्रेमा खातर माझ्या सोबत आलीस, माझ्याशी लग्न केलंस. अगं तू साधा विचार बी नाही केलास की मी काय शिकलोय, मी नेमकं काय करतो. मी तुझ्या छोट्या छोट्या गरजा पण पूर्ण नाही करू शकत ग. असं का बोलतोयस? आणि माणसाच्या गरजा काय त्या कधी संपत असतात होय? आणि वीरू, तू माझ्या सोबत आहेस ना त्यामुळे माझ्या सगळ्या गरजा भागतात. अगं पिऊ, तू म्हणतेस ती पण बरोबर आहे. पण अगं बघ की जर मी नोकरी करत असतो ना तर तुझ्या घरच्यांना द्यायला ना पैसा असतो माझ्याकडे. आईने तुला दिलेल्या बांगड्या आहे ना काकीकडे घेऊन त्याच्या बदल्यात पैसे नसते द्यावं लागलं. मी कमी पडलो. तू कुठंच कमी पडला नाहीस. आणि वीरू, संसारात एक कोणतरी कमी पडलं तर दुसऱ्यानं ती जागा भरून काढायची असते. आणि तू आणि मी सोबत असताना कशाचीच कमी पडू नाही शकत. आपण दोघं एकत्र येऊन ना दुनिया इकडचे तिकडे करून टाकू. तू काळजी करू नकोस. आता उद्यापासनं पैसे जुळवायला सुरुवात करायची आणि सगळं काही सुरळीत करायचं.